गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार आदिती तटकरे यांची माहिती। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिवेशनामध्ये लेखी उत्तर दिले आहे की लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटींचा अपहार झाला असून 98,957 लाभार्थी हे अपात्र लाभार्थी आहेत। यामध्ये 12,431 पुरुष तर 77,000 अपात्र महिला आणि 9,526 शासकीय कर्मचारी महिला तसेच 12 ते 14,000 महिलांचे स्वतःचे बँकेमध्ये खाते नसल्याने पतीच्या किंवा नातेवाईकाच्या खात्यावर आर्थिक सहाय्य मिळाले आहे। या सर्वांकडून पैसे वसूल केले जातील असे विधिमंडळामध्ये सांगण्यात आले। महत्त्वाची बाब म्हणजे एवढा मोठा अपहार होत असताना सरकारी कर्मचारी काय झोपा काढत होते का? त्यांना महिला व पुरुषांमधील फरक समजला नाही का? तसेच या अगोदर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही त्रुटींमुळे अपात्र लाभार्थ्यांना गेलेले पैसे परत घेतले जाणार नाही अशी घोषणा केली होती। त्यामुळे आता नव्याने मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार अशी घोषणा केल्याने लाडकी बहीण योजना ही एका वेगळ्याच वादात अडकली आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।